नमस्कार मित्रांनो, मी रुपाली ठगे. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मग काय, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. तर चला, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. शेअर म्हणण्यापेक्षा आपण बोलूयात, गप्पा मारूयात असं म्हणता येईल. कारण म्हणजे मला असं सांगायचं की जे नवीन न्यूकमर आहेत मार्केटमध्ये, ते न्यूकमर मार्केटमध्ये आल्यानंतर आपलं प्रॉफिट कसं गायब करतात, म्हणजे आपलं टोटल जे कॅपिटल लावलेलं असतं ते कसं गायब करतात किंवा माती कशी खातात. तर ह्या अथांग म्हणजे स्टॉक मार्केट हा खूप मोठा समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण एंट्री करतो किंवा पहिलं पाऊल टाकतो, तर त्यानंतर आपण काय चुका करतो आणि हे प्रॉब्लेम्स त्यांच्यासोबत का होतात, तर ह्या संदर्भात ह्या गोष्टींबद्दल आपण थोडंसं चर्चा करूयात. तर मित्रांनो, जेव्हा आपण पहिलं पाऊल मार्केटमध्ये टाकतो, जेव्हा फर्स्ट म्हणजे असा विचार करतो आपण की मला आता स्टॉक मार्केटमध्ये काहीतरी करिअर करायचं आहे, तर त्यावेळेस आपण आहे ना खूप सारे यूट्यूब चॅनल्स सर्च करतो की मार्केट ॲनालिसिस म्हणजे मार्केट म्हणजे काय, स्टॉक मार्केट म्हणजे काय, कुठल्या कंपन्या लिस्टेड आहेत किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची. ह्या सारे म्हणजे यूट्यूब चॅनल ह्या सगळ्या गोष्टींनी भरलेलं आहे. खूप सारे व्हिडिओज आहेत, आपण बघतो, नको त्या स्ट्रॅटर्जी यूज करतो, वापरतो. तो एक पर्याय. सेकंड पर्याय असा असतो की आपल्याला आजूबाजूचे लोक किंवा आपल्याला माहीत असतं आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये असे बरेच जण असतात की जे मार्केट करत असतात, स्टॉक मार्केटबद्दल बोलत असतात, चर्चा करत असतात. त्यांना माहिती असतं काहीतरी थोडंफार आणि त्या थोड्याफार ज्ञानाच्या आधारावर ते मार्केट करत असतात. हे त्यांना माहिती, ते लॉस प्रॉफिट काय हे त्यांना माहिती, त्यांचं नॉलेज कितपत आहे. आपण काय करतो, फोन करतो की तुम्ही जे स्टॉक मार्केट करता त्याबद्दल आम्हालाही थोडं गाईड करा, आम्हालाही थोडं सांगा. मग आपण त्यांनी सांगितलेला आधारे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण एखादा स्टॉक, एक दोन काही स्टॉक सांगितलेले असतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, बरोबर. आणि मग काय होतं, ती इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तर तो स्टॉक खाली येत राहतो, बरोबर. कारण आपण म्हणजे त्यांनी जे सांगितलेलं असतं आपल्याला, तर त्या सांगितल्याच्या आधारे किंवा तो स्टॉक किती रुपयाचा आहे, त्याची ती कंपनी कुठली आहे, आपण काहीही बघत नाही, आपण ब्लाइंडली इन्व्हेस्टमेंट करतो, बरोबर. आणि कधी कधी काय होतं की त्यांनी जे स्टॉक सांगितलेले असतात ते 1 आणि 2 रुपयाचे असतात. म्हणजे आपण क्वालिटीकडे लक्ष देत नाही, आपण क्वांटिटीकडे लक्ष देतो, बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुम्ही क्वालिटीकडे लक्ष द्या, क्वांटिटीकडे लक्ष देऊ नका की तुम्ही किती क्वांटिटी बाय केल्या. त्या क्वांटिटीला काहीही महत्त्व नाही. सगळ्यात महत्त्व काय आहे, क्वालिटी. की ती कंपनी लिस्टेड आहे का, ती कंपनी किती छान तिने वर्क केलं आहे मागच्या काही वर्षात, तिची हिस्ट्री बघितली का, ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही ब्लाइंडली इन्व्हेस्टमेंट करता, पण कुठल्या कंपनीवर करता, काय करता, तर ती कंपनी कशी वर्क करते, त्यानंतर तिचं फंडामेंटल काय, तिचं ॲनालिसिस केलेलं असतं का, काही नसतं केलेलं. डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केलेली असते आणि मग तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही त्या गोष्टीवर स्टडी केलेलं नसतं तर तुमच्यात पेशन्सच नसतात. की तो लॉस व्हायला लागलं म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली आणि ते खाली यायला सुरुवात झाली की इकडे आपल्याला धडधड व्हायला सुरुवात होते की अरे आता काय. पण कारण कसा विश्वास असणार आहे, आपण त्या गोष्टीवरती अभ्यासच केलेला नसतो, कुणाच्या तरी सांगण्यावर आपण घेतलेलं असतं, तर त्यामुळे आपल्याला ते पेशन्सच नसतात की काय होणार आहे पुढे, बरोबर. तर हे असतं न्यू कमर्स. म्हणजे हे आम्हीही अनुभवलंय. ह्या सगळ्या न्यू कमर्सचं एक हे आहे चित्र मी मांडते तुमच्यासमोर की जे कोणी मार्केटमध्ये न्यू कमर्स येतात त्यांचं हे असंच सगळ्यांचे हाल ह्याच प्रमाणात असतात थोडक्यात. पण जेव्हा तुम्ही प्रॉपर स्टडी करून मार्केटमध्ये एंट्री करता त्यावेळेस तुम्हाला ही भीतीच नसते. तुम्हाला माहिती असतं हां थोडंसं खाली आलं तर ते वरती जाणारच आहे, बरोबर. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसभरात सकाळी उठल्यापासून आपल्या दैनंदिन जीवनात किती साऱ्या कंपन्या, म्हणजे जे काही प्रोडक्ट्स आपण वापरतो त्या प्रत्येक प्रोडक्टची कंपनी स्टॉक मार्केटवरती लिस्टेड आहे, बरोबर. तर मग त्या कंपनीचं
जर आपण सर्च केलं, त्याचा थोडासा स्टडी केला, तर आपल्याला कळतं की ही कंपनी किती इन्व्हेस्टमेंट म्हणजे केल्यानंतर आपल्याला किती प्रॉफिट होऊ शकतो, किंवा तिने कसं तिचं काम आहे, वर्क कसं आहे, तिची हिस्ट्री काय आहे, हे सगळं आपल्याला कळतं. आणि जर दैनंदिन जीवनातल्या कंपन्या या म्हणजे दिवसभर सकाळपासून पेस्टपासून प्रत्येक कंपनी ही स्टॉक मार्केटवरती लिस्टेड आहे, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतरच त्यातून तुम्हाला अर्निंग सोर्स होणार आहे, अर्निंग चालू होणार आहे. कारण कुठलीही गोष्ट असते ती बिना स्टडीची, बिना अभ्यासाची आपण हेच नाही करू शकत आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घेतल्यानंतरच आपल्याला समजतं की ती गोष्ट काय आहे त्याच्यामध्ये, बरोबर. तसंच मार्केट आहे. मार्केट ही अथांग समुद्र आहे. खूप सारे स्टॉक्स आहेत. जवळजवळ 4000+ कंपन्या लिस्टेड आहेत. मग त्या सगळ्यांचा अभ्यास करायला लागेल. सगळ्यांचा नाही केला तर दैनंदिन ज्या आपण रोजच्या वापरातल्या जे प्रोडक्ट्स आहेत त्या कंपन्यांचं तरी, त्यानंतरच तुम्हाला कळणार आहे मार्केट म्हणजे नक्की, स्टॉक मार्केट म्हणजे नक्की काय आहे, कशी इन्व्हेस्टमेंट करायची, आणि ह्याच्यामध्ये एंट्री कशी करायची किंवा काय करायचं, बरोबर. तर चला मित्रांनो, तुम्हालाही ह्या सारे प्रॉब्लेम्स येत असतील तर नक्की कमेंट्स करा. आणि आपण कमेंट्सवरती मला सांगा की तुम्हालाही हे सारे प्रॉब्लेम्स आले का, या सगळ्या प्रॉब्लेम्सला तुम्ही कसं फेस केलं आणि हे प्रॉब्लेम्स का आले, बरोबर. तर चला, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि कमेंट्स नक्की करा. धन्यवाद, थँक्यू. पाहूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक.